रामकृष्ण हरी आज आपल्या वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना, माऊलींच्या भक्तांना अतिशय आनंददायी निर्णय आळंदी विश्वस्तांनी आळंदी मुक्कामी घेतलेला आहे। यंदाच्या वर्षीचा पालखीचा मुक्काम पालखी विठोबा चौकातच राहणार आहे आणि त्या ठिकाणी 2 दिवस माऊली भक्तांना नेहमीप्रमाणे दर्शनाची व्यवस्था होणार आहे। हजारो नागरिकांची त्याकरताची भावना होती। त्या भावनेची कदर करत आळंदीच्या विश्वस्तांनी डॉक्टर भावार्थ देखणे असतील, रामचंद्र उमाप असतील, लोंढे महाराज असतील व त्यांच्या इतर सर्व सहकार्यांनी ह्या मुक्कामाचा निर्णय आज जाहीर केला। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेबांनी यामध्ये विशेष लक्ष घालून प्रशासनातील जिल्हाधिकारी हुडी साहेब असतील, पोलीस आयुक्त अमितेश कुमार असतील किंवा आपले महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम असतील, त्यांना सगळ्या व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा अतिशय चांगल्या सक्षमपणे राबवण्याच्या सूचना दिल्या। मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे हा निर्णय घ्यायला विश्वस्तांना सुलभ झालं। त्याकरता पुण्यनगरीचे खासदार, केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, पुणे महापालिकेचे पदाधिकारी आपले महापौर मंजुषाताई नागपुरे, श्रीनाथजी भीमाले, गणेशजी बिडकर, स्थानिक नगरसेवक विशाल धनवडे, पल्लवी जावळे यांनी सुद्धा अतिशय चांगले प्रयत्न केले। त्याचबरोबर त्या भागातील सर्व गणेश मंडळ असतील, आपल्या माऊलींचे भक्त असतील, वेगवेगळ्या सामाजिक कामात काम करणारे कार्यकर्ते असतील, यांनी सुद्धा या ठिकाणीच मुक्काम राहावा याकरता विशेष प्रयत्न केले। या सर्वांच्या प्रयत्नाला माऊलींच्या कृपेने आज यश आलं आणि आळंदीच्या विश्वस्तांनी ती भूमिका आज जाहीर केली। मी स्वतः या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आळंदीच्या विश्वस्तांनी पाचारण केल्यानंतर आळंदी मुक्कामी गेलो। आज माझ्या उपस्थितीमध्ये आळंदीच्या विश्वस्तांनी हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी स्वतःला वारकरी संप्रदायातील एक घटक असल्या कारणाने मला सुद्धा याचा अत्यंत आनंद झालेला आहे। याकरता मी माऊलींचे शतशः नमन करतो आणि पुन्हा एकदा सर्व वारकरी भाविकांचे मनापासून अभिनंदन करतो। रामकृष्ण हरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।